गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण पुस्तकामधले 2 प्रॉब्लेम समजून घेतले होते बाय ॲनालिसिस ऑफ ट्रान्झॅक्शन्स. आज थोडासा आपण आणखीन एक्स्ट्रा अभ्यास करणार आहोत. याचं तुम्हाला फोटो पण पाठवतो, मग तुम्हाला ते व्यवस्थित वहीमध्ये लिहून घेता येईल आणि जे ट्रान्झॅक्शन आहेत ते समजून पण सांगतो. या ठिकाणी जे गणित दिलेले आहे, prepare a chart showing analysis of the following transactions in the tabular form according to traditional approach. जुन्या पद्धतीनुसार एकूण 12 व्यवहार दिलेले आहेत आणि हेच 12 व्यवहार या ठिकाणी ट्रान्झॅक्शनमध्ये पण लिहिलेले असतात. मग डायरेक्ट इथे वाचतो. पहिले ट्रान्झॅक्शन आहे, राजासाहेब स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹85,000. 85,000 व्यवसायाला सुरुवात केली राजासाहेबने. याचे 2 आस्पेक्ट इफेक्ट, 2 परिणाम काय घडले. कॅश कम्स इन टू द बिझनेस आणि सेकंड काय घडलं, प्रोप्रायटर इज गिव्हर ऑफ द कॅपिटल. कॅश कम इन टू द बिझनेस म्हणजेच कॅश अकाउंट आणि कॅश संपत्तीचा अकाउंट आहे म्हणून कोणतं, रिअल अकाउंट. आणि रिअल अकाउंटचा डेबिटचा नियम आहे, डेबिट व्हॉट कम्स इन, आणि या कॅश अकाउंटला इथं डेबिट दिलेलं आहे. याचा दुसरा इफेक्ट, प्रोप्रायटर इज गिव्हर ऑफ द कॅपिटल म्हणजे कॅपिटल अकाउंट. कॅपिटल व्यक्तिगत म्हणून पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटचा क्रेडिटचा नियम, क्रेडिट द गिव्हर, आणि या कॅपिटलला इथं क्रेडिट दिलेलं आहे. त्यानंतर दुसरं ट्रान्झॅक्शन आहे, गुड्स परचेस फॉर कॅश ₹5,000. 5,000चा माल खरेदी केला. 2 इफेक्ट काय झाले. परचेसेस इज अन एक्सपेन्सेस आणि कॅश गोज आउट. परचेसेस अकाउंट खरेदीचा खर्च आहे म्हणून क्लासिफिकेशनमध्ये होईल नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा डेबिटचा नियम, डेबिट ऑल एक्सपेन्सेस, आणि परचेसेस अकाउंटला डेबिट दिलेले आहे. याचा सेकंड इफेक्ट, कॅश गोज आउट, माल खरेदी केला म्हणजे आपले पैसे गेले. कॅश अकाउंट, कॅश अकाउंट हे संपत्तीचं म्हणजे रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचं क्रेडिटचं नियम, क्रेडिट व्हॉट गोज आउट, आणि कॅशला इथं क्रेडिट दिलेलं आहे. त्यानंतर ट्रान्झॅक्शन नंबर 3, सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट वर्थ ₹6,000 टू मिस्टर एक्स. मिस्टर एक्स या व्यक्तीला 6,000चा माल क्रेडिट उधारीने विकलेला आहे. याचे 2 इफेक्ट काय होतील. मिस्टर एक्स इज रिसिव्हर, माल मिळाला मिस्टर एक्सला, आणि सेल्स इज अन इन्कम, आणि विक्री हे उत्पन्न असतं. मग मिस्टर एक्स अकाउंट व्यक्तीचं म्हणून पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटचा डेबिटचा नियम, डेबिट द रिसिव्हर, आणि मिस्टर एक्सला डेबिट दिले. याचा सेकंड इफेक्ट, सेल्स इज अन इन्कम म्हणजे सेल्स अकाउंट. विक्री उत्पन्नाचा अकाउंट म्हणजे नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा क्रेडिटचा नियम, क्रेडिट ऑल इन्कम्स, आणि सेल्सला क्रेडिट दिलेले आहे. नंबर 4, कॅश डिपॉझिटेड इन टू बँक ऑफ महाराष्ट्र ₹12,000. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ₹12,000 भरले. 2 इफेक्ट्स काय होतील. बँक ऑफ महाराष्ट्र इज रिसिव्हर, पैसे बँक ऑफ महाराष्ट्राला मिळाले रिसिव्हर, आणि कॅश गोज आउट. अकाउंट्स, बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट किंवा बँक अकाउंट, आणि कॅश अकाउंट. बँक ऑफ महाराष्ट्र नाव आलं म्हणून संस्थेचं पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटचा डेबिटचा नियम, डेबिट द रिसिव्हर, आणि बँक ऑफ महाराष्ट्राला किंवा बँक अकाउंटला डेबिट द्यायचं. याचा सेकंड इफेक्ट, कॅश गोज आउट. कॅश अकाउंट संपत्तीचा अकाउंट आहे, रिअल अकाउंट, आणि रिअल अकाउंटचा क्रेडिटचा नियम आहे, क्रेडिट व्हॉट गोज आउट, आणि कॅशला दिलेले क्रेडिट. त्यानंतर नंबर 5, इंटरेस्ट रिसिव्ड ₹700 फ्रॉम राधिका. ₹700 व्याज मिळाले राधिका. 2 इफेक्ट, कॅश कम्स इन, आपल्याकडे पैसे आलेत. इंटरेस्ट रिसिव्ड इज अन इन्कम, आणि व्याज मिळालं हे आपलं उत्पन्न आहे. कॅश कम्स इन म्हणजे कॅश अकाउंट. संपत्तीचं अकाउंट रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचा डेबिटचा नियम, डेबिट व्हॉट कम्स इन, आणि कॅश अकाउंटला डेबिट दिले. तर सेकंड इफेक्ट, इंटरेस्ट रिसिव्ड इज अन इन्कम. इंटरेस्ट अकाउंट उत्पन्नाचा अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा क्रेडिटचा नियम आहे, क्रेडिट ऑल इन्कम्स, आणि इंटरेस्टला क्रेडिट दिलेले आहे. त्यानंतर नंबर 8मध्ये पेड रेंट ₹2,000 टू लँडलॉर्ड. लँडलॉर्ड म्हणजे जमीनदार. जमीनदाराला ₹2,000 भाडं दिले. रेंट इज अन एक्सपेन्सेस. फर्स्ट इफेक्ट झालं.
भाडं हा खर्च आहे आणि कॅश गोज आउट, भाडं रोख दिलेले आपले पैसे गेलेले. मग रेंट इज अन एक्सपेन्सेस म्हणजे रेंट अकाउंट, आणि खर्चाचं अकाउंट आपलं नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंटचा डेबिटचा नियम डेबिट ऑल एक्सपेन्सेस, आणि रेंट अकाउंटला दिले डेबिट. त्यानंतर सेकंड इफेक्ट कॅश गोज आउट, पैसे गेलेत, आपण भाडं रोख भरले. कॅश अकाउंट, संपत्तीचं अकाउंट रिअल अकाउंट, रिअल अकाउंटचं क्रेडिटचं नियम क्रेडिट व्हॉट गोज आउट, आणि कॅशला दिलेलं इथं क्रेडिट. नंबर 7 बॉट गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम ब्रिजमोहन ₹7,000. उधारीने माल खरेदी केला आहे. बॉट म्हणजे विकत घेणे, खरेदी करणे, खरेदीचा खर्च आहे म्हणून. फर्स्ट इफेक्ट परचेसेस इज अन एक्सपेन्सेस, आणि सेकंड उधारीने घेतलेलं आहे. ब्रिजमोहन इज गिवर, देणारा ब्रिजमोहन आहे. मग खरेदीचा खर्च परचेसेस इज अन एक्सपेन्सेस म्हणजे परचेसेस अकाउंट. खर्चाचा अकाउंट नॉमिनल अकाउंट, नॉमिनल अकाउंटचा डेबिटचं नियम डेबिट ऑल एक्सपेन्सेस, परचेसेस अकाउंटला दिले डेबिट. त्यानंतर ब्रिजमोहन इज गिवर, देणारा ब्रिजमोहन आहे. ब्रिजमोहन अकाउंट, व्यक्तीचं नाव आलं आहे. पर्सनल अकाउंट, पर्सनल अकाउंटचा क्रेडिट नियम क्रेडिट द गिवर, आणि इथं ब्रिजमोहनला क्रेडिट दिले. नंबर 8 विड्रीव कॅश फ्रॉम बँक ₹1,000 फॉर ऑफिस यूज, ऑफिसच्या कामासाठी बँकेतून पैसे काढलेले. फर्स्ट इफेक्ट कॅश कम्स इन, आणि सेकंड इफेक्ट बँक इज गिवर. कॅश कम्स इन म्हणले कॅश अकाउंट, कॅश अकाउंट म्हणजे संपत्तीचं अकाउंट रिअल अकाउंट, रिअल अकाउंटचं डेबिटचं नियम डेबिट व्हॉट कम्स इन, आणि कॅश अकाउंटला दिले डेबिट. त्यानंतर बँक इज गिवर, बँक देणारी बँक आहे. बँक अकाउंट, संस्थेचं नाव आलं, व्यक्तिगत संस्थेचं नाव आल्यानंतर पर्सनल अकाउंट, पर्सनल अकाउंटचं क्रेडिटचं नियम क्रेडिट द गिवर, आणि बँकेला दिले क्रेडिट. नंबर 9 परचेस कॉम्प्युटर ऑफ ₹9,000 फॉर कॅश, कॉम्प्युटर खरेदी केलं 9,000चं कॅश. फर्स्ट इफेक्ट कॉम्प्युटर कम्स इन, आणि कॅश गोज आउट, कॉम्प्युटर आपल्याकडे आलं आणि कॅश गेलेली आहे. कॉम्प्युटर अकाउंट, संपत्तीचं अकाउंट रिअल अकाउंट, रिअल अकाउंटचं डेबिटचं नियम डेबिट व्हॉट कम्स इन, आणि कॉम्प्युटर अकाउंटला दिले डेबिट. कॅश गोज आउट, सेकंड इफेक्ट पैसे गेले, कॅश अकाउंट, संपत्तीचं अकाउंट रिअल अकाउंट, आणि रिअल अकाउंटचं क्रेडिटचं नियम क्रेडिट व्हॉट गोज आउट, कॅशला दिलं इथं क्रेडिट. त्यानंतर नंबर 10 पेड मोबाईल बिल फॉर ऑफिस ₹500, ऑफिसचं मोबाईलचं बिल भरलं आहे ₹500. मोबाईल बिल इज अन एक्सपेन्सेस. फर्स्ट इफेक्ट सेकंड इफेक्ट कॅश गोज आउट. मोबाईल बिल अकाउंट, खर्चाचं अकाउंट आहे नॉमिनल अकाउंट, नॉमिनल अकाउंटच्या डेबिटचं नियम डेबिट ऑल एक्सपेन्सेस, मोबाईल अकाउंटला दिलं डेबिट. सेकंड इफेक्ट कॅश गोज आउट, पैसे गेले, कॅश अकाउंट, संपत्तीचं अकाउंट रिअल अकाउंट, आणि रिअल अकाउंटचा क्रेडिटचा नियम क्रेडिट व्हॉट गोज आउट, आणि ते कॅशला दिलेले क्रेडिट. त्यानंतर नंबर 11 सोल्ड ओल्ड मोबाईल ₹2,000, जुना मोबाईल विकलाय 2,000ला. फर्स्ट इफेक्ट कॅश कम्स इन, आणि मोबाईल गोज आउट, आणि मोबाईल गेला आहे. कॅश कम्स इन म्हणजे कॅश अकाउंट, कॅश अकाउंट म्हणजे संपत्तीचं अकाउंट रिअल अकाउंट, रिअल अकाउंटचा डेबिटचा नियम डेबिट व्हॉट कम्स इन, आणि कॅशला दिले डेबिट. त्यानंतर मोबाईल गोज आउट, मोबाईल अकाउंट, मोबाईल संपत्ती रिअल अकाउंट, रिअल अकाउंटचा क्रेडिटचा नियम क्रेडिट व्हॉट गोज आउट, आणि मोबाईलला दिले क्रेडिट. त्यानंतर नंबर 12 रिसिव्ड रेंट ₹1,000 फ्रॉम टेनंट, टेनंट म्हणजे भाडेकरू, भाडेकडून ₹1,000 आपल्याला भाडं मिळालेलं आहे. म्हणजे कॅश कम्स इन, भाडं आपल्याला पैशात मिळालेले आहे, कॅश कम्स इन फर्स्ट इफेक्ट झाला. आणि रेंट इज अन इन्कम, आणि भाडं हे उत्पन्न पण आहे. आपण जर दुसऱ्याला भाडं दिलं तर आपला खर्च असतो ना, आपल्याला जर भाडं मिळालं तर आपलं उत्पन्न पण असतं. कॅश कम्स इन म्हणजे कॅश अकाउंट, कॅश अकाउंट म्हणजे संपत्तीचं रिअल अकाउंट, आणि रिअल अकाउंटचा नियम माहिती आहे सगळ्यांना डेबिटचं डेबिट व्हॉट कम्स इन, कॅश अकाउंटला दिले डेबिट. रेंट इज अन इन्कम म्हणजे रेंट अकाउंट, आणि उत्पन्नाचा अकाउंट आहे नॉमिनल अकाउंट, नॉमिनल अकाउंटचा क्रेडिटचं नियम क्रेडिट ऑल इन्कम्स, आणि रेंट अकाउंटला दिलेले क्रेडिट. असे 12 ट्रान्झॅक्शन घेतलेत. पुढच्या याच्यामध्ये आपण मॉडर्न ॲप्रोचनुसार सुद्धा अशा पद्धतीने उद्याच्या तासाला
परत 12 ट्रान्झॅक्शन पाहू, म्हणजे 12 आणि 12 24 जवळजवळ पूर्ण असे व्यवहार होतात. 2-3 वेळा हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि सुंदर याचा फोटो पाठवतो आहे. सुंदर अक्षरामध्ये वहीमध्ये व्यवस्थित कॉलम लिहून काढायचे. वहीचे असे 2 भाग, जागा नसेल पुरत तर वहीचे असे 2 भागामध्ये जर समोर लिहून काढलं तरी चालेल.